वैद्यकीय रुग्णालयात डायलिसिस दरम्यान धक्कादायक घटना घडलेली आहे। 26 वर्षीय सरफराज सोबत काय झालेलं आहे पहा। डायलिसिससाठी तो आला, ते सुरू पण झालं, पण मध्येच लाईट गेली आणि सरफराजला देण्यात येणारं रक्त, अर्ध रक्त आधीच मशीनमध्ये होतं। सरफराजची आई कर्मचाऱ्यांसमोर विनवणी करत राहिली, मुलाला अस्वस्थ वाटत आहे, तो मरेल, जनरेटर चालू करा, परंतु कर्मचाऱ्यांनी डिझेल नसल्याचं सांगत नकार दिला आणि तरुणाचा मृत्यू झाला। वैद्यकीय रुग्णालयाच्या डायलिसिस विभागात जेव्हा सरफराजची प्रकृती बिघडली तेव्हा सलमा तेथे तपासणी करणाऱ्या सीडीओ पूर्णा बोरा यांच्याकडे धावली। त्यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना CPRसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत सरफराजचा मृत्यू झाला होता। आईच्या डोळ्यासमोरच लेकाचा तडफडून मृत्यू झाला। पूर्णा बोरा यांनाही धक्का बसला। सलमा यांनी रडत रडत तिच्या कुटुंबातील सदस्यांना फोन केला आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती दिली। सलमा यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा बरा होता आणि रुग्णालयात तो स्वतःहून आला होता। 1 वर्षापासून आजारी होता, 5 वेळा डायलिसिस केलं होतं। डायलिसिस सुरू झाल्यावर 2दा लाईट गेली, तिसऱ्यांदा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लाईट गेली। याच दरम्यान सरफराजचा मृत्यू झाला। डायलिसिसचं काम संजीवनी प्रायव्हेट लिमिटेड सोपवण्यात आलं होतं, यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं। यासाठी सरकार प्रति रुग्ण सुमारे 1300 रुपये देते। तेथे दररोज 20 रुग्णांचे डायलिसिस केले जाते। अशा परिस्थितीत कंपनीला एका महिन्यात 10 लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जात होते। त्याचवेळी एका वर्षात कंपनीला सुमारे 1 कोटी रुपये देण्यात आले आहेत। तरीसुद्धा अशा प्रकारची परिस्थिती ओढवलेली आहे आणि त्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे।